ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर इथे आता आपण पाहतोय की कशा पद्धतीने आता इकडे जी सायली आहे तिच्या समोर आता प्रियाचं सत्य येणार की प्रियाला कोण मदत करतंय या सगळ्यासाठी, कशी मदत करतंय आणि त्यानंतर सायली आता कशा पद्धतीने हे सगळं थांबवणार, आता नेमकं काय काय आणि कसं कसं घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या ह्या व्हिडिओमध्ये अगदी शेवटपर्यंत पाहूया. तर आता आपण पाहतोय की इकडे जी सायली आहे तिला आता त्या ज्या आशाताई आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की सायलीताई अहो ती आशा ती एक दुसरी कॉन्स्टेबल आहे ना, ती सतत त्या प्रियाच्या जवळजवळच करत असते, ती सतत त्या प्रियाला मदत करत असते असं मला तरी वाटतं. दोघींचं खूप गोळपीट जमतं नाही, म्हणजे इथे इतक्या सर्व बायका आहेत, पुन्हा बरोबर तिचं जमत नाही. तिला पैसे खाण्याची सवयच आहे. मे बी ती प्रिया पैसे देत असेल ना म्हणून हिचं एवढं तिच्याबरोबर जमतं. त्याबरोबर मग सायलीलासुद्धा प्रश्न पडतो की खरोखर प्रिया पैसे देऊन तिचं काम ह्या कॉन्स्टेबल वगैरेकडून करून घेऊ शकते, तेवढी तर प्रिया हुशार आहेच. नक्की प्रियाला आता मदत बाहेर कोण करतं हे शोधून काढायसाठी मला ह्या कॉन्स्टेबलवरतीच लक्ष ठेवलं पाहिजे. मग सायली आता तिच्याबरोबर ज्या कॉन्स्टेबल चांगल्या बोलत असतात त्यांना म्हणते, ताई मला तुम्ही थोडी मदत कराल का? त्यावर त्या म्हणतात की कशाची मदत हवी आहे ताई तुम्हाला? त्यावर सायली त्यांना सांगत असते की ती जी प्रिया आहे ना आणि तिच्याबरोबर त्या ज्या कॉन्स्टेबल चांगल्या वागतात त्या दोघींवरती पण अगदी बारीक व्यवस्थित लक्ष ठेवा. नेमकं त्यांचं काय चाललेलं असतं, त्या काय बोलत असतात एवढ्या, ते सगळं मला कळायला हवं. ताई तुम्ही म्हणताय त्याचप्रमाणे खरोखर प्रिया त्या कॉन्स्टेबल ताईंना पैसे देऊन त्यांच्याकडून स्वतःची कामं करून घेतच असणार याची मला खूप खात्री आहे. कारण प्रिया आहे ना एक नंबरची नालायक मुलगी आहे. समोरच्याकडून स्वतःचं काम कसं काढून घ्यायचं ते बरोबर माणसाने तिच्याकडून शिकावं. त्याबरोबर आता मग ती म्हणते ठीक आहे मी तुझी मदत करेन. तर आता प्रिया जी असते ती इकडे त्या कॉन्स्टेबलचा फोन घेते आणि सचिनबरोबर ती फोनवरती बोलत असते. आता त्यावेळी सायली स्वतः रंगेहात प्रियाला बघते आणि त्यानंतर तिच्याबरोबर जी कॉन्स्टेबल चांगली बोलते ती सुद्धा तिच्याकडे येऊन सांगते की बघ त्या प्रियाला आता त्या कॉन्स्टेबलने स्वतःचा फोन दिलेला आहे आणि त्या दोघीजणी आता किती एकमेकीबरोबर गुलूगुलू बोलत आहेत, याचा अर्थ नक्कीच त्यांच्यामध्ये काहीतरी शिजत आहे. त्यावेळी सायली म्हणते की हो आता हे सगळं मी यांना सांगेन. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा अर्जुन हा सायलीला भेटायला आलेला असतो तेव्हा ताबडतोब आता सायली अर्जुनला म्हणते अहो, त्यावर मग अर्जुन म्हणतो सायली तू ठीक तर आहेस ना, तुला इथे काही त्रास तर नाही आहे ना? मला माहिती आहे सायली इथे तू व्यवस्थित नाहीच राहू शकत, पण तरीही मला माफ कर, मला जमतं आहे तेवढं मी तुझ्यासाठी करण्याचा प्रयत्न करतोय. मी लवकरात लवकर पुन्हा तुझ्या बेलसाठी अपील करणारच आहे आणि त्याबरोबर त्या मुली अल्पवयीन नाहीत हे सुद्धा सिद्ध करणार आहे. सायली म्हणते त्या सगळ्यात तुम्हाला मदत होईल अशी एक गोष्ट मला सापडली. अर्जुन काय विचारतो त्यावेळी सायली त्यांना सांगत असते की इथे एक लेडीज कॉन्स्टेबल आहे आणि ती प्रियाला मदत करत असते. तिच्या फोनवरूनच प्रिया बाहेरची सगळी सूत्र हलवते. तिच्या फोनवरून प्रिया बाहेर कोणाला तरी फोन करत असते सारखा आणि ती बोलत असते मी इथे स्वतः लक्ष ठेवलेलं आहे. त्यावेळी अर्जुन तिला ती बाई नेमकी कोण आहे असं विचारतो. मग सायली अर्जुनला ती कॉन्स्टेबल दाखवते आणि म्हणते ती बघा तीच ती कॉन्स्टेबल आहे. आणि ती सायली पुढे सांगते की ही सारखी प्रियाच्या जवळजवळ असते, ती प्रियाला सारखी मदत करतच असते. त्या दोघींमध्ये सतत काही ना काहीतरी चाललेलं असतं, ती सतत प्रियाच्या अवतीभोवती असते. मला खात्री आहे की नक्की तुम्हाला हिच्याकडूनच काहीतरी माहिती मिळेल. त्यावेळी मग अर्जुन म्हणतो की जर तसं असेल तर तू बायको काहीही काळजी करू नकोस, पुढे काय करायचं ते मी बघतो, मी व्यवस्थित सगळीकडे लक्ष ठेवतो आणि त्या ज्या लेडीज कॉन्स्टेबल आहेत ना त्यांच्या फोनचे सगळे कॉल रेकॉर्ड वगैरे काढतो. त्याच्यानंतर मग मला बरोबर सगळी माहिती मिळेल. तू निवांत राहा, पुढच्या हिअरिंगला मी कन्फर्म तुला किमान बेल तरी मिळवून देईनच. सायली म्हणते हो माझा विश्वास आहे तुमच्यावर. बरं मला सांगा आपल्या घरचे सगळे बरे आहेत ना? आणि मी नाही आहे घरी, कोणी रडत वगैरे तर नाही आहे ना? सगळ्यांना सांभाळा. त्यावर अर्जुन होकार देतो. तर त्याबरोबर आता जो चैतन्य असतो तो म्हणत असतो अर्जुन मी एक काम करतो, मी तिचे कॉल रेकॉर्ड काढतो त्या हवालदारचे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो हो काढावेच लागतील. त्यावर चैतन्य म्हणतो नाहीतर आपण थेट जाऊन तिला विचारायचं का रंगेहात? त्यावर अर्जुन म्हणतो नाही, आपण जर जाऊन तिच्याशी थेट बोललो ना तर आपल्याला
आपण पोलिसांना त्रास देतोय म्हणून डबल काहीतरी त्रास होऊ शकतो. आपल्याकडे पुरावे नसताना आपण त्यांना काहीही बोलू शकत नाही. जर आपल्याकडे पुरावे असतील तर आणि तरच आपण त्यांना ठोस प्रश्न विचारू शकतो. त्यासाठी तू पहिलं जे बोललास आपल्याला तेच करणं गरजेचं आहे. आपण एक काम करूया, आपण पहिले त्यांचे सगळे कॉल रेकॉर्ड काढूया. चैतन्य काहीही कर पण लवकरात लवकर त्यांचे सगळे कॉल रेकॉर्ड काढ. त्यावेळी चैतन्य म्हणतो ठीक आहे अर्जुन. त्याबरोबर मग आता अर्जुन हा सायलीला म्हणतो बरं चल बायको आता मला निघायला हवं. इथे भेटायची वेळ संपलेली आहे. सायली मला आपल्या खोलीतसुद्धा खूप एकटं वाटतंय. असं झालं आहे कधी एकदाची तू घरी परत येशील. आतापर्यंत जी रूम आपली होती, जी रूम माझी होती, आज त्याच रूममध्ये मला जायलासुद्धा नकोसं वाटतं गं. त्यावर सायली म्हणते असं म्हणून कसं चालेल. त्याच खोलीत बसून तुम्ही कितीतरी महत्त्वाच्या केसेसवरती काम केले आणि माझ्या या केसवरतीसुद्धा तुम्ही त्याच खोलीत बसून काम करणार आहात. त्यामुळे त्या खोलीत जावंसं वाटत नाही आहे असं प्लीज म्हणू नका. त्यावेळी मग अर्जुन म्हणतो सायली खरंच तू इतकी कशी काय शांत राहू शकतेस. सायली म्हणते विश्वास, माझा ठाम विश्वास आहे तुमच्यावर की तुम्ही मला ह्या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर काढाल आणि माझा विश्वासच मला ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी बळ देईल आणि तुम्हीसुद्धा शांत राहाल ना, शांत कराल ना काम व्यवस्थित. त्यावर अर्जुन होकार देतो. त्यानंतर मग अर्जुन आणि चैतन्य दोघंजणं तिकडनं निघत असतात. निघताना अर्जुन चैतन्याबरोबर बोलत असतो. तो पहिले तर त्याला म्हणतो चल आधी आपण त्या हवालदार बाईचा नंबर घेऊया. आणि मग आता अर्जुन आणि चैतन्य तिच्याकडे जातात आणि तिच्याकडे तिचा नंबर मागतात. पहिले तर ती नंबर द्यायला थोडं नाटक करते पण मग अर्जुन सांगतो की इथे माझी बायको ही तुरुंगात आहे आणि त्यामुळे मला तिची खूप जास्त काळजी वाटत असते. मी फक्त तुमच्याकडे तिची चौकशी करत जाईन, त्याच्यासाठीच मला तुमचा नंबर हवा आहे. प्लीज द्या, असं नका करू. त्यावेळी मग ती हवालदार म्हणते पैसे लागतील त्याचे. त्यावर अर्जुन म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला पैसे देत जाईन, फक्त माझ्या बायकोची थोडी काळजी घेत जा. आणि मग अर्जुन तिच्याकडून आता तिचा नंबर मिळवतो. नंबर मिळवल्याच्या नंतर मग ते दोघंजणं तिकडनं जाऊ लागतात. तर दुसऱ्या बाजूला इकडे जो राकेश आहे तो आणि सचिन हे दोघंही जणं खूप खुश असतात, कारण प्रिया त्यांना फोनवरती सांगतच असते की इकडे सायलीची खूप वाईट अवस्था आहे, बिकट अवस्था आहे वगैरे वगैरे. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अर्जुनला जाताना बघून प्रिया मुद्दामून त्याला टोमणा मारत म्हणते अरे अर्जुन तू इथे. माफ करा हा भाऊजी, तुम्हाला अर्जुन म्हटलं पण काय करू. आता सध्या तरी मी जेलमध्ये आहे आणि तुमच्या भावाने माझ्याबरोबरचे सगळे नातेसंबंध तोडलेत. का तोडले माझ्याबरोबरचे नातेसंबंध, तर मी एक गुन्हेगार आहे म्हणून. मग तुमच्या बायकोचं काय. आता तुम्ही सगळे सायलीबरोबरसुद्धा असेच संबंध तोडून टाकणार का. आता सायलीसुद्धा तुमच्या कुटुंबाचा भाग नाही आहे असंच तुम्ही मानणार का. आता सायलीलासुद्धा तुम्ही अशी शिक्षा देणार का. बोल ना अर्जुन बोल, आता गप्प कायस. एरवी तर तुझं तोंड खूप सुरू चालत असतं. एरवी तर तुला खूप काही बोलायचं असतं. मग आज असं मौन धरून गप्प कायस. बोल ना बोल. स्वतःच्या बायकोवरती खूप विश्वास होता ना तुला. माझी बायको अशी, माझी बायको तशी, माझी बायको लाखात एक. त्यावेळी अर्जुन म्हणतो तोंड बंद कर प्रिया. आणि राहिला प्रश्न माझ्या बायकोचा, तर हो माझी बायको लाखात नाही करोडात एक आहे, समजलं ना. तू तिचं नाव तोंडात घ्यावं एवढी तुझी पात्रता नाही आहे. आणि लक्षात ठेव या हिअरिंगला माझ्या बायकोला बेल जरी मिळालेली नसली ना तरीसुद्धा पुढच्या हिअरिंगला ती ह्या जेलमध्ये परत येणार नाही ही माझी खात्री आहे. लवकरच मी माझ्या बायकोला जेलच्या बाहेर काढूनच राहीन. मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं ना तरीही चालेल. कदाचित तू माझी ओळख विसरतेस. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे मी, एकही केस न हरलेला वकील. यावेळीसुद्धा विजय माझाच होणार. त्यावेळी प्रिया म्हणते खरंच रे खरंच, म्हणजे रशी जळाली पण अजून पीळ नाही सुटला म्हणतात ना, ते हेच काहीतरी असेल असं आज मला पटलेलंच आहे. अर्जुन अरे एवढी तुझी बायको इथे जेलमध्ये आहे, एवढी गरोदर बाई त्रासात आहे, तरीसुद्धा तुला असं वाटतंय का की अजूनही तू जिंकशील म्हणून. त्यावर अर्जुन तुझ्या नादी लागायला मला वेळ नाही एवढं बोलून निघून जातो. तर इकडे आता प्रियाने पुन्हा एकदा सचिनला फोन केलेला असतो आणि आता ती सचिनबरोबर बोलत असते. ती सचिनला सांगत असते की सावध राहा, व्यवस्थित राहा, आपल्यावरती कोणालाही शंका येऊ देऊ नका, आपली कामं चोख पद्धतीने पार पाडा. आणि हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता सायलीला सोडवण्यासाठी त्या अर्जुनने पण घेतलेला आहे की तो काहीही करणार पण सायलीला सोडवणार म्हणून. त्यामुळे तो आता काहीही करू शकतो. त्यामुळे तुम्ही त्याच्यापासून मेन म्हणजे सावध राहा. अर्जुन आहे तो हाडाचा
एकही केस न हरलेला वकील. जर त्याने ठरवलं ना तर तो काहीही करू शकतो, काहीही, आणि त्याच्या बायकोला सोडवूच शकतो. त्यामुळे आपल्याला खूप जास्त सावधगिरीने काम करावं लागणार आहे. आपल्याला एकदम व्यवस्थित चहूबाजूने लक्ष ठेवायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघंही जण ती जी लेडीज कॉन्स्टेबल असते तिच्याकडून जो नंबर घेतलेला असतो त्याचे सगळे कॉल रेकॉर्ड्स काढतात. आणि कॉल रेकॉर्ड काढून आणल्यानंतर इकडे अर्जुन हा ते सगळं चेक करत असताना चैतन्य म्हणतो, अर्जुन त्याच्यामध्ये तुला एक गोष्ट जरा वियर्ड वाटत नाही आहे का? त्याबरोबर अर्जुन विचारतो, कोणती रे? त्याबरोबर चैतन्य म्हणतो, ह्यामधला हा नंबर बघ ना, हा नंबर मला ओळखीचा वाटतोय रे. म्हणजे हा नंबर असा वाटतोय की जणू काही आपण ह्या नंबरवरती कधीतरी फोन केलेला आहे. कळत नाही आहे नंबर कोणाचा आहे, पण ओळखीचा आहे असं वाटतंय खरं. त्याबरोबर पुढे चैतन्य म्हणतो, मला काय वाटतं माहिती आहे का, आपण एकदा जर ह्या नंबरवरती कॉल करून बघितला तर जर मे बी चालू असेल नंबर तर आपल्याला नंतरनं लोकेशन तरी ट्रेस करता येईल किंवा काहीतरी करता येईल. पण चेक करूया. त्याबरोबर मग आता अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तू जे म्हणतोयस ते सुद्धा बरोबर आहे. एक काम कर, तू तुझ्या फोनवरून नाही नको जाऊ दे, मीच माझ्याच फोनवरून करतो. असं म्हणत मग अर्जुन स्वतःच्या फोनवरती तो नंबर डायल करतो. आता तो नंबर जेव्हा डायल करतो तर तो नंबर त्याला सचिनचा आहे असं समजतं, कारण ऑफकोर्स अर्जुनच्या फोनमध्ये सचिनचा नंबर तर सेवच असतो. मग आता तो नंबर सचिनचा आहे हे कळाल्याच्या नंतर अर्जुनचं खूपच डोकं सरकलेलं असतं. तो विचार करतो की याचा अर्थ या सगळ्याच्या मागे हा सचिन आहे. या सचिनने हे सगळं केलेलं आहे. या सचिनला मी सोडणार नाही आहे. आणि मग आता अर्जुन हा चैतन्याला सांगतो, चैतन्य एक काम कर, आपल्याला त्या सचिनचा पाठलाग करायचा आहे. त्याबरोबर मग तो म्हणतो, काय पाठलाग? त्यावर अर्जुन म्हणतो, हो, आपल्याला आता त्या सचिनकडूनच सायलीला सोडवण्यासाठी मार्ग सापडेल. आणि मग आता अर्जुन आणि चैतन्य दोघंही जण सचिनवरती अगदी बारीक लक्ष ठेवायला सुरुवात करतात. आता इकडे सचिनला अर्जुनने त्याच्यावरती लक्ष ठेवलं हे माहीतच नसतं, कारण सचिन त्याच्याच धुंदीत खूप मग्न असतो. सचिनला वाटत असतं की माझं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही, कारण की मी सचिन दीक्षित आहे. माझ्या सावलीला सुद्धा कुणाची उभं राहण्याची हिंमत नाही. मी जर त्या सायली सुभेदारला अटक करू शकतो तर मी जगात कुठलंही काम करू शकतो. मला काहीही अशक्य नाही. या फालतू विचित्र भ्रमामध्ये तो इतका हरवून गेलेला असतो की त्याच्यामध्ये तो स्वतःवरती लक्ष ठेवायचंच विसरलेला असतो. आणि मग आता तो प्रियाला फोन करतो आणि प्रियाबरोबर बोलत असतो. प्रिया, काय गं, 3 दिवस झाले तू काही फोन केला नाहीस, मेसेज केला नाहीस, काय तिकडे त्या सायलीची काय अवस्था आहे काय? त्यावर प्रिया त्याला सांगते की इथे जेलमध्ये माझ्याच बरोबर ती सायली सुद्धा आहे, त्यामुळे मला इकडनं तुला फोन वगैरे जास्त करता येत नाहीत. त्यावर सचिन म्हणतो, बाकी त्या मुलींचं आपल्याला आता काय करायचं काय आहे? अगं, त्या मुलींना ताब्यात घेऊन आता खूप दिवस झाले. आता त्यांची काहीतरी विल्हेवाट लावायला हवी. आपण एक काम करू, त्यांना विकून टाकू. त्यावेळी समोरून प्रियासुद्धा होकार देत असते. आता हे सगळं बोलणं अर्जुन पाठीमागे उभा राहून ऐकतोय हे इकडे सचिनला माहीतच नसतं. सचिन मस्त त्याच्या तालात बोलतच असतो. आणि त्यावेळी आता मागून अर्जुन येतो आणि अर्जुन थेट सचिनची कॉलर पकडतो आणि सचिनला म्हणत असतो, काय म्हणालास? मुली विकून टाकू? हां, इतकी तुझी लायकी? आणि मग अर्जुन सचिनला कुत्र्यासारखा चोप द्यायला सुरुवात करतो आणि म्हणत असतो, नीच दलिंद्रा, लाज वाटत नाही तुला? अरे, मुलींची तस्करी करतोयस, वरून त्या सर्व प्रकरणात माझ्या बायकोला अडकवतोयस. तुझ्यात तर मी आता. आणि मग अर्जुन आणखीन जास्त इकडे त्याला मारायला लागतो आणि म्हणत असतो, तुला काय वाटलं होतं मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही? मला तू सापडणार नाहीस. माझ्या बायकोला सोडवण्यासाठी मी आकाश पाताळ एक करू शकतो, समजलं ना? तर आता हे सगळं जे घरात आहे ते कोणालाही माहीत नसतं. घरात सगळ्यांना खूप जास्त सायलीची काळजी वाटत असते. फक्त सगळेजण विचार करत असतात की सायली कधी एकदाची बाहेर सुटून येईल, सायली एकदा बाहेर आली की सगळं कसं बरं होईल वगैरे वगैरे असे सगळेच जण विचार करत असतात. तर प्रताप हा सगळ्यांना सांगत असतो, अरे बास करा, किती तुम्ही विचार करत बसणार आहात? तुम्ही विचार करत बसल्याने काय सायली लवकर घरी परत येणार आहे का? त्यावेळी सगळेजण म्हणतात की आम्हाला सायलीची खूप काळजी वाटते. त्याबरोबर मग आता तो म्हणतो की तुम्हाला काय वाटतं, मला सायलीची काळजी नाही आहे का?
मलासुद्धा काळजी आहे, पण जर सतत आपण असे टेन्शनमध्ये राहिलो ना तर त्याने काही सायली लवकर परत येणार नाही आहे किंवा त्याने काही सगळं व्यवस्थितसुद्धा होणार नाही आहे. उलट घरामध्ये नेगेटिव्हिटी वाढेल आणि त्यामुळे आणखीन जास्त स्ट्रेसचं वातावरण तयार होईल. आपल्या घरामध्ये लहान मुलं आहेत 2, एक गौरी आहे, एक आपला गोलू आहे, त्यांच्याबद्दलसुद्धा थोडा विचार करा. आणि राहिला प्रश्न सायलीचा, तर तुम्हाला कुणालाही सायलीची एवढी काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे. सायलीला सोडवण्याची जबाबदारी अर्जुनने घेतली आहे ना, मग माझी पूर्ण खात्री आहे अर्जुन काहीही करेल, आकाश पाताळ एक करेल, पण लवकरात लवकर सायलीला सोडवून घेऊनच येईल. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी उगाचच्या उगाच हे असे सुटके चेहरे केले ते जरा पहिले नॉर्मल करा बरं. उगाचच्या उगाच टेन्शन घेऊन बसलेत. काळजी करायची काही गरज नाही आहे. सायली लवकरात लवकर घरी परत येणारच आहे. कल्पना तू अगं, जर ह्या अशा परिस्थितीत आपण दोघांनी साथ धीर सोडला, आई वडील म्हणून आपल्या मुलांना सपोर्ट नाही केला, तर आपली मुलं कशी या सर्व प्रसंगाला तोंड देतील ग. त्यावेळी मग आता प्रतिमा आत्यासुद्धा म्हणते हो ना. आणि खरं सांगू का तुम्हाला, सायलीने मला आधीच सांगितलं आहे की घरातल्या सगळ्यांना खुश ठेव म्हणून आई, तिने माझ्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. त्याबरोबर मग पूर्णा आजी म्हणते पण सायली नाही आहे, आपण सगळ्यांनी खुश राहायचं तरी कसं. सायली 2 जीवांची आहे, तिकडे तिला मेडिकल ट्रीटमेंट. त्यावेळी मग अश्विन म्हणतो आजी त्याची काळजी तू करू नकोस, वहिनीला मेडिकल ट्रीटमेंट वगैरे सगळं व्यवस्थित मिळेल. तिथे पोलीस स्टेशनमध्ये अशी सोय असतेच कैद्यांसाठी. आणि तरीही जर काही वाटलं तर मी स्वतः आहे ना, मी स्वतः जातीने दरवेळी आठवड्यातून एकदा वहिनीकडे जात जाईन. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.